सिल्लोडचे शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत सापडले आहेत. आमदार निधीमधून प्रत्येकी 16 लाख रुपयांची एक अशा 2 रुग्णवाहिका खरेदी करून स्वतःच्याच प्रगती शिक्षण संस्थेला त्यांनी दिल्यात. या फौजदारी अर्जाच्या अनुषंगाने सिल्लोड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी के.डी. अध्यायके यांनी सिल्लोड शहर पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर पेल्ली यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. अर्जामध्ये म्हटले आहे की अब्दुल सत्तार हे मंत्री असताना 2014 मध्ये त्यांनी आमदार निधीमधून 2 रुग्णवाहिका खरेदी करून स्वतःच्या शिक्षण संस्थेला दिल्यात. संस्थेमध्ये सत्तार हे सदस्य असून मुलगा अब्दुल समीर अध्यक्ष तर पत्नी सचिव आहे. रुग्णवाहिका खासगी संस्थांना किंवा खासगी रुग्णालयाला देता येत नसल्याचे सरकारचे आदेश आहे. शंकर पेल्ली यांच्या तक्रारीची दखल सिल्लोड शहर पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. तेथेही दखल घेतली न गेल्याने त्यांनी सिल्लोडच्या न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला आहे.